गणपतीपुळेला जायचे प्लॅन करताय तर ही व्हिडिओ नक्की पहा। आम्ही मुंबईवरून रत्नागिरी स्टेशनला ट्रेनने पोहोचलो। तिथून तुम्हाला बस स्टँडवरून गणपतीपुळेसाठी एसटी बसेस मिळतील, ज्या तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पोहोचवतील। आम्ही मात्र सुंदर असे आरेवारे बीचचे नजारे पाहत ऑटोने गेलो। साधारण 600 ते 800 रुपये घेतात ऑटो। इथे सुंदर असं समुद्रकिनारी वसलेलं 400 वर्षापूर्वीचं स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तिथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। राहण्यासाठी तुम्हाला भक्त निवास हा बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे, पण ते थोडं लांब असल्यामुळे आम्ही वरद विनायक होमस्टेमध्ये राहिलो। तिथून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर प्राचीन कोकण आहे। इथे तुम्हाला 100 वर्षापूर्वी कोकण कसे होते हे दाखवतात। जेवणामध्ये व्हेजसाठी यशोधन आणि भाऊ भोजनालय, नॉनव्हेजसाठी आदित्य खानावळ आणि मालवणी कट्टा नक्कीच ट्राय करा। दुसऱ्या दिवशी आम्ही जयगडच्या दिशेने निघालो। तिथे आम्ही जय विनायक मंदिरात गेलो। आजूबाजूला सुंदर वेल मेंटेन गार्डन आहेत। हे मंदिर पॅगोडा स्टाईलमध्ये बांधले आहे। हे मंदिर JSW कंपनीद्वारा मेंटेन केले आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जयगड फोर्टला गेलो। जयगड फोर्ट हा 16व्या दशकात बांधलेला समुद्री किल्ला आहे। तिथून आम्ही जवळ असलेल्या शंकराच्या कराटेश्वर मंदिरात गेलो। गंगेचं पाणी पिऊन निवांत समुद्र किनाऱ्यावर बसून आम्ही परत गणपतीपुळेसाठी निघालो। वाटेत तुम्हाला मालगुण गाव लागेल, तिथे कवी केशवसूत यांचं स्मारक लागेल, इथे नक्की भेट द्या। आणि हो, गणपतीपुळेचा बीचचा सनसेट डोंट मिस। इथे तुम्ही बरेच वॉटर ॲक्टिव्हिटीही करू शकता। अजून माहितीसाठी डिस्क्रिप्शन बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा।